एक उद्घाटन आहे। तत्पूर्वी आपले धर्मगुरू आदरणीय पूज्य भंते धम्मपालजी यांना मी विनंती करतो त्यांनी या संस्कार मंचावर यायचं आहे। त्याचबरोबर केंद्रीय शिक्षक आदरणीय उत्तमजी कांबळेजी यांनी सुद्धा संस्कार मंचावर यायचं आहे। या शहापूर तालुक्याचे भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष कांबळेजी दीपकजी कांबळेजी यांनी सुद्धा संस्कार मंचावर यायचं आहे। त्याचबरोबर ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडतो ते मारुती राघव चन्ने गुरुजी यांनी सुद्धा संस्कार मंचावर यायचं आहे। त्याचबरोबर भरतजी घनगाव हिशोब तपासनीस ठाणे जिल्हा, त्याचबरोबर आदरणीय संजयजी भलेरावजी संघटक शहापूर मुरबाड प्रभारी यांनी सुद्धा या संस्कार मंचाकडे यायचं आहे। शहापूर मुरबाड प्रभारी त्याचबरोबर बापूजी ढोबळे सर कोषाध्यक्ष ठाणे जिल्हा हे आता आलेले आहेत, त्यांना मी विनंती करतो त्यांनी संस्कार मंचाकडे यायचं आहे। त्याचबरोबर या शहापूर शहरामध्ये दोन्ही आपली शिबिरे पार पडतात। या शहापूर शहराचे अध्यक्ष अनिलजी ताडे सर यांनी संस्कार मंचावर यायचं आहे। या ठिकाणी आपण सारेजण संस्कारमय वातावरणामध्ये या ठिकाणी बालश्रवणी शिबिर याचं उद्घाटन करणार आहोत। तत्पूर्वी मी आदरणीय भंतेंना विनंती करतो आपले आदर्श तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण अर्पण करायचं आहे। भंतेची पुष्प वाहतील। स्वातीजी कांबळे महिला प्रतिनिधी यांनी स्टेजवर यायचं आहे। साधु साधु साधु। तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मारुती राघव चन्ने गुरुजी हे प्रदान करतील। आपण सारे साधुकार द्यायचं आहे। साधु साधु साधु। यानंतर ज्यांच्यामुळे आपल्या जगण्याला एक बळ मिळालं, ज्या महामानवामुळे माणसाची माणुसकी ही जिवंत राहिली, ते विश्वरत्न विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यासाठी मी उपस्थित सारे मान्यवर आहेत त्यांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी इथे यायचं आहे। उत्तमजी कांबळेजी केंद्रीय शिक्षक उत्तमजी कांबळेजी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत आहे। आपण सगळ्यांनी साधुकार द्यायचा आहे। साधु साधु साधु।
दीप आणि धूप प्रज्वलन. अध्यक्ष तदनंतर भरतजी हनगाव, आमचे भागीरथी गुरुजी, महिला प्रतिनिधी यादे कांबळेताई या. नमामि धम्मं नमामि संघं नमामि. आदरणीय भंतेंना वंदन. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं या ठिकाणी त्रिसरण पंचशील घेण्यापूर्वी असा तुम्ही करतो. त्रिसरण पंचशील घेण्यापूर्वी आपण आदरणीय भंतेजी यांना याचना करणार आहोत. ओकास वंदामि भन्ते द्वारतेनं कतं सब अपराधं कमतु मे भन्ते. द्वितीयं ओकास वंदामि भन्ते द्वारतेनं कतं सब अपराधं कमतु मे भन्ते. तदीयं ओकास वंदामि भन्ते द्वारतेनं कतं सब अपराधं क्षमतु मे भन्ते. ओकास अहं भन्ते तिसरणेन सत्ति पंचशीलं धम्म याचामि. अनुग्रहं कृत्वा शीलं देत मे भन्ते. द्वितीयं ओकास अहं भन्ते तिसरणेन सत्ति पंचशीलं धम्म याचामि. अनुग्रहं कृत्वा शीलं देत मे भन्ते. तदीयं ओकास अहं भन्ते तिसरणेन सत्ति पंचशीलं धम्म याचामि. अनुग्रहं कृत्वा शीलं देत मे भन्ते. यमहं वदामि तं वदेत. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. मराठी वर्ष. दशतोडाचे भक्त पूजा. वंडगंधं गुणपेतं एतं कुसुम संतति पूजयामि मुनिं तस्य श्रीपादं सरोरुहे. पूजयामि बुद्धं कुसुमेन नयनं कुय्यनमेतेन लभामि मोक्षं. पुष्पं विलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावं. घनसारपदीतेन दीतेन कमदंसिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं. सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनां गन्धेन पूजयामि तथागतं. बुद्धधम्मच्च संघं सुगततनुभवा धातुगर्भे लङ्काय जम्बुदीपे तिदसपूर्वरे नागलोके च धूपे
सभ्ये बुद्धं तत्सबलतनुजं बोधिचेति यं नमामि वन्द